नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याच्या दुधाचे भाव हे वाढणार आहेत. कारण देशभरातील दुधाच्या उत्पादनात घट आली आहे. हे दूध उत्पादन 25% कमी झाले आहे. त्यामुळे यापुढेही शेतकऱ्यांना दुधाचे भाव आणखी वाढत जाणार असून येत्या 4-5 दिवसात दुधाच्या खरेदी भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याला प्रमुख कारण म्हणजे मागील 2-3 महिन्यात देशभरात गोरक्षकांनी धुमाकूळ घातला होता. त्याचा परिणाम कसा झाला ते आता सविस्तर पाहूया. देशभरात गोरक्षकांनी वाहतूक होणारी जनावरे पकडली आणि गोशाळेत जमा केली. यात प्रामुख्याने जवळ आलेल्या गायी म्हणजेच वासरू देण्याचा वेळ असणारी गायी, या गाभण गायी आणि म्हशी ह्या जवळजवळ 90% या गोशाळेत जमा केल्या. या गायी म्हशी गोशाळेत जमा केल्यानंतर त्या गायब व्हायच्या, म्हणजे त्या सरळ सरळ छुप्या मार्गाने कत्तलीसाठी गेल्या. म्हणजे ज्या गायी दूध देणाऱ्या होत्या त्याच कत्तलखान्यात गेल्या. गायी म्हशीच्या वेचाची ही वेळ वर्षभर सायकल प्रमाणे चालू असते. त्यामुळे या 2 महिन्यात ज्या जवळ गायी आल्या होत्या त्या प्रामुख्याने त्या गायी आणि म्हशीचे दूध हे कमी झाले. त्यामुळे वर्षभर गरजेपुरता दूध पुरवठा होत असतो त्याला आता खंड पडला. पण आता नवीन गाय म्हैस जी वेद देणारी होती ती कत्तलखान्यात गेल्यामुळे अचानक आता दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. आणि हा तुटवडा 2 ते 3 महिने आणखी जाणवणारच आहे. त्यामुळे या 2-3 महिन्यात दुधाच्या भावात हळूहळू वाढ होत जाणार आहे. दुसरे कारण म्हणजे या व्यवसायातील तयार होणारी नर वासरे ही सुद्धा आहेत. याआधी ही नर वासरे शेतकरी विकत असत. त्यामुळे अधिकचे दूध हे विक्रीसाठी उपलब्ध होत होते. पण ती वासरी गोट्यातच राहिल्यामुळे त्यांना थोडेफार का होईना दूध पाजावेच लागते. त्यामुळे ही दुधाचा तुटवडा जाणवत आहे. आणि तिसरे कारण म्हणजे या व्यवसायात शासनाच्या धोरणामुळे आणि कधीही गाई म्हशीचा सांभाळ न करणाऱ्या गोरक्षकामुळे शेतकऱ्याच्या मनात या व्यवसायाविषयी फार प्रेम राहिलेले नाही. त्यामुळे परवडतच नाही हे दूध उत्पादकाच्या मनात घर करून बसलेली भीती आहे. त्यामुळे ही परिणाम जाणवत आहे. आणि चौथे हे पशुखाद्यवाले हे सुद्धा शेतकऱ्यांना हा व्यवसाय कसा परवडणारच नाही याचीच काळजी घेताना दिसतात. 1 रुपया दुधाचे भाव वाढले की त्यांच्या कच्च्या मालाचा भाव तोच असतो, पण लगेच 50 रुपये 100 रुपये एका गोणीला पशुखाद्याची भाव वाढ करतात. म्हणजेच ही भाव वाढ शेतकऱ्यांना नसून त्यांच्यासाठीच आहे असे या पशुखाद्यवाल्यांना वाटते. ह्या सर्व अडचणीमुळे दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात चीड निर्माण झाली आहे. या सर्वाचा परिणाम दूध उत्पादनावर झाल्यामुळेही भाववाढ होतच राहणार असून सध्याच्या काळात शेतकऱ्याच्या दुधाच्या भावाला 50 रुपयाचा दर हा मिळेल असे अपेक्षित आहे. आणि तो भाव रास्तही आहे. पण ज्या शेतकऱ्यांची जनावरे फुकट गेली त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे आणि ते न भरून निघण्यासारखेच आहे. धन्यवाद.